की आपण महायुती सरकारचा भाग असताना सुद्धा आपण ही भूमिका ते घेत असतात. पण आज त्यांनी सुनेत्रा पवार ही शपथ घेत असताना पहिल्याच दिवशी आपण अजित पवारांचा कित्ता गिरवत आहोत. त्यांचे आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जेव्हा काही गोष्टी करत आहोत, तर हे करत असताना त्यांनी केलेल्याच गोष्टी तशाच्या तशा केल्या जाव्यात ह्याचं कुठेतरी भान राखलं गेलं. किरण, काय वाटतं याच्याबद्दल? नक्कीच हे ऑब्झर्वेशन खूपच चांगलं आहे कमलेश, की गांभीर्यपूर्वक शपथ घेणं किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करणं याच्या जोडीला आज मला असं वाटतं की राजकारण्यांची आपण नेहमी बॉडी लँग्वेज बघायला हवी. त्यांची बॉडी लँग्वेज काय, त्यांचा आवाजाचा स्वर काय. मला आता कुठेही सुनेत्रा पवार यांच्या आवाजामध्ये कंपन जाणवलं नाही, बिलकुल भुणका जाणवला नाही. ज्या परिस्थितीमध्ये ते शपथ घेत आहेत ते परिस्थितीचं एकंदरीत आपण गांभीर्य बघितलं तर कुठलीही व्यक्ती साधारणपणाने त्या भावनेच्या भरामध्ये काहीतरी घडून जाऊ शकतं. आपल्याला आर पाटील यांची शपथ आठवत असेल पहिल्यांदा. मी आता तेच म्हणणार होतो, आर पाटील अक्षरशः थरथरत होते शपथ घेताना, पहिल्यांदा थरथरत होते, अक्षरशः थरथर होते. त्यांना ते इतकी वर्ष राजकारणामध्ये असूनही त्यांना ते अनावर झालं होतं. तसं सुनेत्रा पवारांच्या बाबतीत काहीही झालेलं नाही आणि ते या परिस्थितीमध्ये दृढ निश्चय करून आल्या होत्या. आणि हा एक क्लिअर मेसेज आहे कमलेश मला असं, आय एम हिअर टू स्टे, डोंट वरी. अनय, तुम्ही कसं बघता याच्याकडे? मी जे म्हटलं की त्यांनी शपथ घेताना अजित पवार ज्या प्रकारे गांभीर्यपूर्वक दृढकथन किंवा शरद पवार ज्या प्रकारे करतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपण नेते आहोत, हे करताना त्यांनी एक फार म्हणजे आपण त्याला आता डेलिबरेट म्हणायचं किंवा काय म्हणायचं, पण तुम्ही कसं बघता याच्याकडे? डेलिबरेट आहे अर्थात. प्रत्येकाने कोणाच्या म्हणजे धर्मग्रंथाच्या आधारावर शपथ घ्यायची, देवाच्या साक्षीने शपथ घ्यायची, सत्यकथन करत शपथ घ्यायची, हा वैयक्तिक बाब झाली. मला असं वाटतंय सुनेत्राताई पवार यांनी एक राजकारणातला आपला वेगळा मार्ग आहे की ते भाजपाच्या हिंदुत्ववादी विचारांच्या भाजप आणि शिवसेनेसोबत आहेत, पण तरी देखील त्यांचा एक वेगळा मार्ग आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. अर्थातच भाजपाला याच्यामध्ये काही हरकत नाही, कारण अशा प्रकारची राष्ट्रवादीची वेगळी ओळख असल्यामुळेच त्यांनी काही प्रमाणात मतं खेचून आणलेली आहेत आणि त्यामुळे त्यांनी थोडासा वेगळा रंग दाखवला. तर मला काही वाटत नाही त्याच्यामध्ये कोणाला काही हरकत असण्याचं कारण आहे. पण फक्त शपथविधीमध्ये त्यांनी काय म्हटलं याच्यावरनं त्यांची विचारधारा, त्यांच्या पक्षाची विचारधारा जोखणं आत्ताच्या घडीला नाही. माझं म्हणणं तसं नाही. माझं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा अजित पवारांच्या जागी तिथे शपथ घेतात, ते करत असताना अजित पवारांचा जो कित्ता आहे तो गिरवताना ते भान राखलं गेलं, याच्याबद्दल मी पॉईंट आउट करतोय. अर्थात तो विचारसरणी वगैरे हा तो भाग आहे, पण त्याच्यावरती आपण त्या वेगळ्या तिथे जात नाहीत, हे माझं ऑब्झर्वेशन होतं. मला असं वाटतं पवार घराणं राजकारणात अनेक दशकं आहेत आणि त्यांच्याकडे माहेरच्याही राजकारणाचा वारसा आहे आणि त्यामुळे या घराण्याने राजकारणात अनेक चढ उतार बघितलेले 2019 साल 2024 साल आणि त्यामुळे जरी प्रसंग बाका असला, प्रसंग दुःखी असला तरी त्याच्यात धैर्य एकवटून शपथ घेणं ते मला असं वाटतं त्यांना शक्य झालं. त्याच्यात काही वेगळं काही मला असं वाटत. आशिष शेलार बोलतात ते ऐकूया, नंतर आपण परत मला दुसऱ्या एका मुद्द्याकडे यायचं आहे. आशिष शेलार काय म्हणतात ऐकूया. अच्छा. आणि पक्षाला दिशा देण्याची जबाबदारी आज वहिनींच्या माध्यमातून ती स्वीकारलेली त्यांनी. मात्र विलिनीकरणाचं काय? कारण शरद पवार कुटुंबीय नाराज आहेत असं कळतंय. शपथविधीला पवार कुटुंबातलं फारसं कोणी उपस्थित दिसलेलं नाही, ना सुप्रिया सुळे ना शरद पवार. अजितदादांच्याही शपथविधीला फार काही कोणी नव्हतं पवार कुटुंबातलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजेच सगळं एक कुटुंब आहे आणि तेच पवार कुटुंब आणि तेच सगळं कुटुंब सुद्धा एकत्र. शरद पवार म्हणतात की अजितदादांची इच्छा होती विलिनीकरणासाठी 12 तारीख हा मुहूर्त सुद्धा जवळपास निश्चित झालेला होता. आपल्याला त्या बाबतीत अजित पवार काय म्हटले होते का? वरिष्ठ नेत्यांशी काही चर्चा झाली होती का राष्ट्रवादीमध्ये? आणि त्यांच्या स्तरावर काय चर्चा झाली ती त्यांच्या बरोबरच आता विलीन झालेली आहे. त्यामुळे या चर्चा पार्टीच्या फोरमवर व्हायला पाहिजे होत्या, पार्टीच्या व्यासपीठावर व्हायला पाहिजे होत्या, तसे काही झालेले नाही. की त्याच्यामुळे अजित पवारांसोबत विलिनीकरणाची काय चर्चा झालेली आहे ती माहिती नाही. त्या विलिनीकरणाच्या चर्चा या विलीन झालेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणखी काही राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी आहेत. सरजी, कसं पाहता एकंदरीतच आज शपथ घेतलेली आहे, राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत सुनेत्राताई वहिनी. एकीकडे पती गेल्याचं दुःख, दुसरीकडे राज्याची उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आणि ताई आज ही जबाबदारी पार पडतील, काय म्हणतात? खरं तर साश्रू नयनांनी आज वहिनींनी शपथ घेतलेली आहे. आपण त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बघाल तर एकीकडे कपाळाचं कुंकू गमावलेली जी महिला असते तिचं दुःख आणि दुसरीकडे या संपूर्ण महाराष्ट्र परिवाराची, राष्ट्रवादी परिवाराची जबाबदारी आज त्यांनी आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव स्वीकारलेली आहे. मी
वहिनींना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि दादांच्या कामाप्रमाणे हीच वहिनी काम करतील अशी खात्री मला आहे. काही पण उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात आपण बघतोय. सरोज अहिरे आता बोलत होत्या, परवा त्यांना कशा प्रकारे अश्रू अनावर झाले होते आपण बघितलं होतं अजित पवारांची बातमी ऐकल्यानंतर. पण आज आपण बॉडी लँग्वेजवर त्यांच्या बोलत होतो. अनय मगाशी मुद्दा पूर्ण बोलत होते त्या मुद्द्यावरती, पण एक बॉडी लँग्वेजबद्दल अनुपमा हे आवर्जून बोलायचं. किरण तारे यांनी मगाशी तो मुद्दा उपस्थित केला होता की अत्यंत कणखर, विशेष करून ज्या परिस्थितीमध्ये त्यांना ही शपथ घ्यावी लागते त्यांची जर आपण देहबोली बघितली अत्यंत कॉन्फिडंट अशा त्या वाटल्या. त्यांच्या राजकारणात त्यांचं जरी आपण म्हटलं की वय तसं कमी आहे, त्या राज्यसभेच्या सदस्य आहेत, राज्यसभेत त्यांनी गेले काही काळ त्या काम करत आहेत, पण तरीसुद्धा या एका विशिष्ट प्रसंगामध्ये कुटुंबावरती स्वतःवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना कुठल्याही प्रकारे त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये कॉन्फिडन्सचा, आत्मविश्वासाचा अभाव दिसला नाही किंवा कुठल्याही त्या प्रसंगाचा जो एक प्रकारे बोजा असायला हवा तो दिसला नाही आणि अत्यंत कॉन्फिडेंटली त्या शपथ घेताना दिसल्या. किरण, मला वाटतं त्या ज्या धीराने अशा या प्रसंगाला सामोरे जात आहेत तो त्या धीराला त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे. खरं इतका मोठा आघात कुटुंबावर झालेला असताना, इतका मोठा आघात पक्षावर झालेला असताना, भवितव्य काय असेल याबद्दल अनेक शंका कुशंका निर्माण होत असताना या पद्धतीने त्यांनी कणखरपणाने सामोरं जाणं, या गोष्टीला आपण दाद द्यायला पाहिजे. आपण त्यांना खरं शुभेच्छा द्यायला पाहिजे. अजितदादांचं काम त्यांनी पुढे घेऊन जावं ही त्यांच्याकडे असलेली सगळ्यांची अपेक्षा असेल. पण मला याच्यामध्ये विचारसरणीचा विचार करताना कमलेश एक घटना आपल्याला आवर्जून सांगायची वाटेल. गेल्या काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांच्या दिल्लीतल्या सरकारी घरामध्ये राष्ट्र सेविका समितीची शाखा पण भरलेली होती. त्यांनी फक्त गांभीर्यपूर्वक शपथ घेतली, गांभीर्यपूर्वक कथन केलं म्हणून त्या विचारसरणीला काय मानतील किंवा न मानतील या संदर्भामध्ये तर्कवितर्क करण्यात काही अर्थ नाही. त्यांना जसा माहेरचा वारसा आहे तसा सासरचा पण वारसा आहे आणि अजित पवार यांचे सख्खे